नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडतर्फे जोडे मारून निषेध करण्यात आल्याचं वृत्त आहे. याचाच आढावा घेतलाय माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी. या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, नगरसेविका ममता थोरे, सचिन सत्वे, सुरेश सत्वे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अमोल पवार, तालुका उपाध्यक्ष केतन आडीत, भाजपचे नेते राकेश जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजू तेडगुरे, मंदार मडवी, ओमकार गायकवाड, तेजस पवार आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 110 कोटी जनतेने निवडून दिलेल्या या संवैधानिक पदावर असणाऱ्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बाबत व्यक्तिगत पातळीवर जाऊन औरंगजेबाशी निगडीत तुलना आणि टीका करणारा शिवसेना उबाठा गटाचा संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदीजींचा आणि भाजपचा अपमान केलाय. त्याचा आम्ही जोडे मारून निषेध करतो असं मत निलेश थोरे यांनी यावेळी व्यक्त केलं. आता आपल्यासोबत आहेत निलेश थोरे. यांच्याकडून या जोडे मारो आंदोलनाबाबत आपण जाणून घेऊयात. त्याला नेमका काय प्रकरण आहे आणि काय भावना आहे? शिवसेना उबाटा का सुबाटा गटाचे पोपट संजय राऊत की जे आयुष्यात कधी जनतेने निवडून आले नाही, अशांनी काल एका सभेमध्ये सांगितलं की नरेंद्र मोदीच्याच गावांमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला आणि कुठेतरी त्यांनी तुलना मोदीजींची, देशाचे जे पंतप्रधान आहेत ज्यांना संविधानिक पद या जनतेने दिलेलं आहे, अशा संविधानिक पद असलेल्या पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरले, त्यांना गाडण्याची भाषा केली. त्याच्यामुळे आपल्या लायकीनुसार संजय राऊत नेहमीप्रमाणे त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आणि त्या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करत आहोत. आणि यापुढे देखील जेव्हा जेव्हा संजय राऊत नाकानी वांगी सोलायचा प्रयत्न करतील त्यावेळेस त्यांची शूर्पणखा केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही. संजय राऊत